नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी देऊळघाट स्वच्छतेसाठी उठलेला आवाज अखेर जिंकला. 4 दिवसांचे आमरण उपोषण प्रशासनासमोर झुकले. गाव स्वच्छ नसेल तर विकास फसवा या ठाम भूमिकेवर 4 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले रिजवान खान, उस्मान खान यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. देऊळघाट गावातील बकाल स्वच्छता व्यवस्था, कचऱ्याचे ढीग व सांडपाण्याच्या प्रश्नांविरोधात उभारलेला हा लढा प्रशासनाला दखल घ्यायला भाग पाडणारा ठरला. 4 दिवस सुरू असलेल्या या आमरण उपोषणामुळे संपूर्ण देऊळघाट परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा देत स्वच्छतेच्या प्रश्नावर आवाज बुलंद केला होता. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच देऊळगाव विस्तार अधिकारी गवते साहेब, देऊळघाट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते नंदूभाऊ लवंगे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित कचरा उचल, सांडपाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था, विशेष स्वच्छता मोहीम आणि तात्काळ उपाययोजना राबविण्याचे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतर नंदूभाऊ लवंगे यांच्या उपस्थितीत पाणी पाजून रिजवान खान यांचे आमरण उपोषण सोडविण्यात आले. यावेळी रिजवान खान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की हे उपोषण केवळ माझ्यासाठी नव्हते, तर देऊळघाटच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी होते. दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर पुन्हा संघर्ष अटळ आहे. या आंदोलनामुळे देऊळघाट स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून जनतेच्या एकजुटीपुढे प्रशासनाला झुकावे लागले, असा ठाम संदेश या घटनेतून मिळाला आहे. गेल्या 4 दिवसापासून इथं आमरण उपोषणाचा इशारा देऊळघाटच्या हितासाठी, देऊळघाटात घाण जेवढी मोठी घाण झाली त्या घाणीसाठी आणि गावातील अतिक्रमणासाठी रिजवान खान आमचे मित्र यांनी गेल्या 4 दिवसापासून इथं उपोषण सुरू केलं. आता 4 दिवस कोणी या ठिकाणी आले नाही, त्यांना भेटीसुद्धा दिली नाही. प्रशासनाने यांच्याकडे खूप मोठं दुर्लक्ष केलं. पण गावाच्या आरोग्यासाठी, गावातल्या लोकांसाठी, गावाच्या समस्यांसाठी राजूभाऊने स्वतःचा जीव गावावर लावून गावाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी ते आता 4था दिवस झाले या ठिकाणी बसले आणि शेवटी त्यांच्या कामाला, त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी यश आलं. आणि आमच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवते साहेब आणि देऊळघाटचे ग्रामसेवक यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, पण यांचे गावातील राजकारणी लोक त्यांना थोडासाही रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे त्यांचे हातपाय थकले आणि त्यांच्याकडून तेवढं काही झापलं नाही. पण तरी शेवटी त्यांनी स्वतः लिहून दिलं गवते साहेबांनी आणि त्यांनी आणि BDO साहेबांनी की बा येत्या 15 तारखेपर्यंत देऊळघाटातलं अतिक्रमण राजूभाऊच्या म्हणण्याप्रमाणे सगळं अतिक्रमण 15 तारखेच्या आतमध्ये पूर्ण साफ करून देऊ, असे त्यांनी स्वतः, म्हणजे गावीच नाही तर लेखी दिलं. लेखी सोबत देऊन 15 तारखेपर्यंत गावातलं सगळं अतिक्रमण निघून जाईल. आणि शेवटी राजूभाऊला त्या उपोषणाला यश आलं. त्यामुळे राजूभाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे उपोषण सोडा त्यांनी असं मी जाहीर करतो. राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.